मूलम गुरुवाक्य मुक्तिमूलम गुरुकृपा गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः गंगाधरं देवं ज्ञानाज्ञानविवर्धनं पार्वती नंदनं वन्दे सिद्धरामं जगद्गुरुं ब्रह्मानन्दं परमबुद्धं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याद्लक्ष्यम् एकं नित्यं मूलं चलं सर्वदी साक्षिभूतं भवातीतं गुणरहितं सद्गुरुं नमामि गुरुजनतापे पुण्यपापे जाये ग्रंथ नाम श्री दासबोध दशक पाचवा समास दुसरा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्री निसर्गदत्ताय नमः. श्री रणजितेश्वराय नमः. श्री हर्षधरेश्वराय नमः. श्रीराम जे करामती दाखवती तेही गुरु म्हणजेती परंतु सद्गुरु नव्हेती मोक्ष दाते. सभा मोहने पुरळे चेटके साबरमंत कौटाल्य अनेके नाना चमत्कार कौतुके असंभव्य सांगती औषधी प्रयोग का सुवर्णा धातूचा मार्ग दुष्ट बंधने लागवेग विलासाचा. साहित्य संगीत राग ज्ञान नृत्य गीत नृत्य तानमान नाना वाद्ये शिकविती जना तेही एक गुरु. विद्या शिकविती पंचाक्षरी ताडे तोडे नाना परी कापोट भरे जयावरी ते विद्या शिकविती. ये जातीचा जो व्यापार शिकविती भरावया उदर तेही गुरु परी साचार सद्गुरु नव्हेती. आपुली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता परी पैल पार पाविता तो सद्गुरु वेगळा. गायत्र मंत्रीचा उच्चारू सांगे साचार गुरु परी ज्ञाने विन पैल पार पाविदेत नाही. जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधार निरसी जीवात्मा शिवात्मा सैकत करी विगळले देवाने भक्त जीव शिव दुपाद अद्वैत तया देव भक्ता एकांत करी तो सद्गुरु. भव्य वागरे घालून उडी गोवासा ताडा तोडी केली देखो निशीघ्र सोडी तो सद्गुरु जाणावा. प्राणी माया जळा पडले संसार दुःखे दुखावले ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरु जाणावा. वासना नदी पहापुरी प्राणी उडता ग्लानी करी ते उडी घालून चाली तो सद्गुरु जाणावा. गर्भवास अति सांकडी इच्छा बंधनाची वेडी ज्ञान देऊन शीघ्र सोडे तो सद्गुरु स्वामी. ओढून शब्दाचे अंतर वस्तू दाखवे निजसार तोची गुरु मोहर नाथाचे. जीव एकदेशी बापुडे तयास ब्रह्मजी करी रोकडे फेडी संसार सांकडे वचन मात्रे. जे वेदाचे अभ्यंतरे ते काढून अपत्यापरी शिष्य श्रवणी कवळ परी उदर वचने. वेदशास्त्रे महानुभाव पाहता एकची अनुभव तो एक गुरुराव एक रूपे. निशेष जाळे स्वधर्म आदी आदरे प्रतिपाळे वेद विरहित टवाळे करू तनेने
जे जे मन अंगीकारी ते ते स्वयं मुक्त करी जो गुरु नव्हे विकारी धडे आला शिष्यासनाला विदा साधना करविती इंद्र दमना ऐसे गुरु अर्ध्याचे दिन मिळाले तरी टाकावे जो जो कोणी ज्ञानबोधी समूळ विद्या छेदी इंद्रिय दमन प्रतिपादित सद्गुरु जाणावा एक द्रव्याचे विकिले एक शिष्याचे आखिले अति दुराशेने केले दिन रूप जे जे रुचे शिष्याशी म्हणे तैसेच करी मन धरणे ऐशी कामना पापिणी पडली गळा जो गुरु बीड सारो तो अधमाहून अधम थोरू चोरटा मैद पामरू दव्य वंदू जैसा वैद्य दुराचारी केले सर्व पाहिली आणि देखी भिडत करी घाणा घेणा तैसा गुरु नसावा जेणे अंतर पडे देवा भीड करून या गोवा घाली बंधनाचा येथे शब्द ब्रह्मज्ञाना आणि सुळक्रियेचे साधन तुझी सद्गुरु निर्धान दाखवी डोळा देखणे दाखविते आदरे मंत्र फुकिती कर्णद्वारे तुझे ज्ञान ते पामरे अंतरी भगवंता बाणे तिन्हीची खुणा तोची गुरु सुलक्षण तेथेची निघावे शरण अत्यादरे मोक्षे अद्वैत निरूपणे घात वक्ता परे विषयी लोलंकता ऐशा गुरुची सार्थकता होणार नाही जैसा निरूपण समयो तैसेची मन करी वायो उतवतीचा देव झालाच नाही निरूपणे सामर्थ्य सिद्धी श्रवण होता दुराशावादी नाना चमत्कार बुद्धी दंडरू लागे पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त तयास सादृश्य भगवंत सामर्थ्य आणि सामर्थ्य अद्भुत सिद्धेचे नियोगे ऐसे तयाचे सामर्थ्य आमुचे ज्ञानाची नुसते व्यर्थ विसा सामर्थ्य स्वार्थ अंतरी होते निशेष दुराशा तुटे तरहीच भगवंत भेटे दुराशा धरत ते ओखटे शब्द ज्ञाते कामिक भूत ज्ञाती नागावले कामनेने वेळली गेली कामना इच्छाचा मेली बापुडे मूर्खे निशेष कामना रहित ऐसा तो विरळा संत अवघ्या वेगळे मत अक्षयी ज्याचे अक्षयी ठेवा सकळाचा परी तांगडा पिटे ना शरीराचा येणा मार्ग ईश्वराचा चुकून जाते सिद्धी आणि सामर्थ्य झाले तेने देहा समत्व आले पुढे बेताड बळावले देह बुद्धीचे सांडोने अक्षयी सुख सामर्थ्य इच्छती ते मूर्ख कामनेसारखे दुःख आणि काहीच नाही ईश्वराचे विणजे कामना देण्याचे पुणे नाना यातना पावते होते पतना पडे प्राणी होता शरीरांत सामर्थ्य निघून जात देखी अंतरला भगवंत कामना गुणे म्हणून निष्कामता विचारू दृढ बुद्धीचा निर्धारू तोची सद्गुरु पैल पारू पावे भवाचा मुख्य सद्गुरूचे लक्षण आधे पाहिजे केले विमळ ज्ञान निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती याही वरी वैराग्य प्रबळ वृत्ती उदास केवळ विशेष आचर्य निर्मळ स्वधर्म विषयी याही वरी अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण येथे परमार्थ विवरण निरंतर जेथे सारासार विचार तेथे होते जगदोद्धार नवविधा भक्तीचा आधारभूत जनासी म्हणून नवविधा भजना जेथे प्रतिष्ठले साधना हे सद्गुरूचे लक्षण श्रुती ओळखावे अंतर्शुद्ध ब्रह्मज्ञाना बाह्य निष्ठेचे भजना येथे बौद्ध भजनास विश्रांत पावते
नाही उपास नाही आधार तो परमार्थ निराधार कर्मविना अनाचार भ्रष्ट होती म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजना स्वधर्म कर्म आणि साधना यथा निरूपण श्रवण मनन नित्य न्याय मर्यादा यामध्ये एक उणे असे तेने ते विलक्षण दिसे म्हणून सर्व ही विसे सद्गुरुपाशी तो होताचा पालन करता त्यास भूताची असे चिंता नाना साधने सामर्थ्य सद्गुरुपाशी साधने विना परमार्थ प्रतिष्ठे विना तो मागुता भ्रष्ट या कारणे जुडी भ्रष्ट महानुभाव आचार वासना सोडती ही भ्रष्ट भक्त दिसती जळो दयाची मानती पूर्ण कुसे कर्म उपासना अभाव तेथे भक्का घेसी झाला ठाव लोकांना गोडा समुद प्रपंची हसती नीच जातीचा गुरु तोही काना कोडा विचारू ब्रह्मसभेशी जैसा चोरू तैसा दंडे ब्रह्मसभे देखता त्याचे तीर्थ नाही गीता वा प्रसाद सेविता प्राश्यत्त घडे तीर्थप्रसादाची सांकडी केले तेथे निश्चिता दिसोनी आले गुरुभक्त ते सटवले एका ऐकी गुरुची मर्यादा राखता प्राण शोभती ब्राह्मण शोभती तत्वता ते ब्राह्मण रक्षुदाता गुरु शोभगडे ऐशी सांकडे दोन्हीकडे तेथे प्रस्तावा घडे तिचा गुरुत्व न घडे या कारणे तथापि आवडी घेतली येवे कधीचा आपण असावे भोजनाची भ्रष्ट व्हावे ते हेतो दूषण दुखी आता असो हा विचारो स्वयातिशा पाहिजे गुरु नाही तरी भ्रष्टाकारो नेमस्त घडी जे काही उत्तम गुण ते सद्गुरूची लक्षण तथापि सांगो ओळखण तयास घेणे एक गुरु एक मंत्र गुरु एक यंत्र गुरु एक तंत्र गुरु एक वस्ताद गुरु एक राजगुरु मुक्ती जनी एक कुलगुरु एक मानिता गुरु एक विद्या गुरु एक विद्या गुरु एक विद्या गुरु एक अतंत्र गुरु एक याती गुरु दंड करते एक माता गुरु एक पिता गुरु एक राजगुरु एक देवगुरु एक वैद्य सद्गुरु सकळ कळा ऐसे 17 गुरु याही वेगळा आणि गुरु तयाचा विचार सांगिजे एक स्वप्न गुरु एक दीक्षा गुरु एक म्हणते प्रतिमा गुरु एक म्हणते स्वय गुरु आपण आपला जे आतीचा जो व्यापार ते गुरु याचा पाहता विचार उदंड आहे असो ऐसे उदंड गुरु नाना मताचा विचार करीतो मोक्षदाता सद्गुरु तो वेगळाच असे नाना सद्विद्येचे गुण याही वरी कृपाळूपणा हे सद्गुरूचे लक्षण पाहिजे हे सद्गुरूचे लक्षण जाणे शेवटी इति श्री दासबोधे गुरु शिष्य वाले गुरु लक्षणाम नमः समास राजा जगन्नाथ श्री रामदेव महाराज जी राजा जगन्नाथ जी भाऊसाहेब महाराज जी राजा जगन्नाथ जी निसर्ग महाराज जी राजा जगन्नाथ श्री रणजित महाराज जी राजा जगन्नाथ श्री हरिचंद्र महाराज जी ग्रंथ नाम श्री दासबोध दशक 5वा समास 2 वाचण्यास प्रारंभ करतो महाराज श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सिद्धरामेश्वर नमः श्री सद्गुरु निसर्गदत्ताय नमः श्री सद्गुरु रणजितेश्वराय नमः श्री राम हे करामती दाखवती तेही गुरु म्हणजे ती परंतु सद्गुरु नव्हेती मोक्षदाते सभा मोहने गुरु रचेतके ताबरमंद कौटाळ अनेक नाना चमत्कार कौतिक संभव्य सांगती औषध प्रयोगिका
सुवर्ण धातूचा मार्ग दृष्टीबंधनाशा साहित्य संगीत राग ज्ञान गीत नृत्य तानमान नानावादे सुकृती जनातेही सद्गुरु विद्या सुकृती पंचाक्षरी तोड तोडे नाना परी पोट बरे जयावरती विद्या सुकृती हे जातीचा जो व्यापार स्मृती भरावया उदरते गुरु परी साचार सद्गुरु नव्हेती राजा सतनाथ रामेश्वर महाराज की राजा सतनाथ महाराज की राजा सतनाथ महाराज की